काही लोक भविष्य सांगतात तर काही लोक भविष्य घडवायला मदत करतात. आज आपल्यासोबत आहेत एक प्रख्यात अनुभवी ज्योतिषतज्ञ. त्यांचं नाव आहे विनय भिडे. भिडे. सो काका, तुम्ही आपल्या चॅनलवर आलात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. सो आपण सुरू करूया. जवळ 70-80% मी लोकांकडून असं ऐकलं आहे की त्यांच्या राशीमध्ये हा कालच सर्पदोष बरोबर ते आहेच. म्हणजे हे सगळ्यांनाच आहे हा दोष? कालसर्पदोष हल्ली खूप कुंडल्यांमध्ये सांगितलं जातो. कोणती रास आहे जी म्हणजे लाभदायक आहे, मी एकीकडे म्हणेन, आणि एकीकडे त्रास देणारी पण आहे? प्रत्येक राशीचे चांगले वाईट दोन्ही गुणधर्म आहेत. त्यात तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ते महत्त्वाचं. किंवा ग्रह मला सांगा, ग्रहांबद्दल सांगा, किंवा कुठला ग्रह असा जो आला. तुम्ही चंद्र उपासना आणि सूर्य उपासना केली. लग्नासाठी ज्या कुंडली बघतात म्हणतात की गुणमेलन किती असतं ते 33 कमीत कमी 36 पैकी 18 कमीत कमी आपण बघतो. हो, तर त्याचा ते ऍक्च्युअल यशस्वी होतात किंवा हे त्याच्यात किती तथ्य आहे की ऍक्च्युअली ते बघायला हवं की नको? मित्रांनो, काही लोक भविष्य सांगतात तर काही लोक भविष्य घडवायला मार्ग दाखवतात. आज आपल्यासोबत आहेत असेच एक प्रख्यात आणि अनुभवी ज्योतिषतज्ञ जे आपल्याला ज्योतिषशास्त्राबद्दल काही सांगणार आहेत. तर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कनेक्ट विथ प्रसादमध्ये. आणि मला सांगा की हा प्रवास तुमचा जो ज्योतिषशास्त्राचा आहे किंवा तुम्ही ज्योतिषमध्ये करिअर करायचं जे ठरवलं आहे, हिची सुरुवात कशी झाली? ज्योतिषशास्त्राची मला लहानपणापासून आवड होती. माझे मामा ज्योतिषी होते. ते होते वकील, पण त्यांच्याकडे लोक प्रश्न विचारायला यायचे ते माझ्या केसचा निकाल कधी लागेल. अच्छा. आणि ते ज्या तारखा काढायची ते खूपशा अचूक यायच्या. अच्छा. त्यामुळे तेव्हापासून मला ती आवड होती आणि पंचांगावर लहानपणापासून बघितलेलंच आहे. त्यामुळे 1990 साली जेव्हा मी शिकायचा विचार केला त्यावेळी मी शहासने सर आणि हजारी सर यांच्याकडे या शास्त्राचं म्हणजे अभ्यास केला आणि रितसर परीक्षा वगैरे पण झालेल्या आहेत, त्याचं सर्टिफिकेट वगैरे घेतलेलं आहे. त्यानंतर मी 2000 पासून पूर्ण वेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्याचे खूप चांगले अनुभव येतात. प्रश्नकुंडली हा वेगळा विषय आहे. खूपशा लोकांना ते प्रश्नकुंडली माहीत नाही, जन्मकुंडली बघतात. बरोबर. आणि प्रश्नकुंडली तुम्ही ज्या वेळेला विचारता प्रश्न त्या वेळेप्रमाणे ती बघितली जाते आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या वेळी अचूक आपल्याला काढता येतं. त्यामुळे प्रश्नकुंडली हा वेगळा विषय आहे. प्रश्नकुंडली म्हणजे कसं असतं, म्हणजे काय त्यावेळेला पडणारी प्रश्न की कसं काय, म्हणजे तुम्ही पत्रिकेतच असतात आपल्या? तुम्ही ज्या वेळेला विचारता येता माझ्यासमोर त्या वेळेची कुंडली असते. अच्छा. त्या वेळेप्रमाणे तुमच्या मनात जो प्रश्न असेल त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. ते एखादी घटना कधी घडेल, बरोबर, किंवा कशी, म्हणजे त्याचं आपल्याला नियोजन करता येईल, मार्गदर्शन त्याप्रमाणे करता येतं. अच्छा. आणि साध्या भाषेत जर असं आपण म्हटलं की ज्योतिषशास्त्र म्हणजे हे नक्की काय, एक्झॅक्टली कसं तुम्ही डिस्क्राईब करा? ज्योतिष म्हणजे शास्त्र आहे हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्याचे आपल्या परिणाम ग्रहांचे आपल्यावर होत असतात. फक्त आपण त्याचा व्यवस्थित विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टी नुसतं योग असून चालत नाही, कर्म पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त ज्योतिष हा फक्त मार्गदर्शक असतो, कर्मसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या गोष्टीचा पण विचार व्यवस्थित व्हायला पाहिजे. खूप लोकांची अपेक्षा असते की त्यांनीच सगळं करावं, तर तसं नाही आहे. त्यासाठी आपल्याला उपाय पण करावे लागतात. काही उपासना असतात, त्या उपासना जर नियमितपणे केल्या तर जे काही दोष अडचणी असतात किंवा अडथळे असतात ते दूर होतात. प्रयत्नाशिवाय कुठली गोष्ट होणार नाही. त्यामुळे प्रश्न ते जेव्हा येतात त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला मला विचारता त्यावेळेची कुंडली असते. आणि इव्हन मी जेव्हा शिकायला गेलो होतो त्यावेळीसुद्धा सरांनी जे त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट्स म्हणतात त्याला, ते जे मांडले होते आणि त्याची एक अंकी बेरीज जी केली होती त्याची जी संख्या काढली होती आणि बरोबर त्यावेळी विद्यार्थी तेवढेच वर्गामध्ये होते. हो. त्यामुळे माझा त्याच्यावरचा विश्वास आणखीन वाढला की प्रश्नकुंडली हे वेगळं शास्त्र आहे. आणि आतापर्यंतचे खूप अनुभव त्याप्रमाणे आपण बघितलेले आहेत. त्यामुळे प्रश्नकुंडलीला जास्त महत्त्व असतं. कुंडली म्हणजे काय, कुंडलीचं महत्त्व काय? आपल्या जन्मवेळची जी ग्रहस्थिती असते त्याप्रमाणे ती कुंडली बनवली जाते. त्यासाठी जन्मस्थळ, जन्मवेळ या फार महत्त्वाच्या असतात, कारण ते अक्षांश एकांशाप्रमाणे ते बदलतात. इव्हन 2 जुळ्या मुलांच्या पत्रिका बघितल्या तर त्यात खूप फरक असतो. अच्छा. म्हणजे सेकंदाने जर तो मागे पुढे जन्माला त्याच्यामध्ये बदल होतात. अच्छा. आणि अगदी सूक्ष्म पद्धतीने बघितलं तर 4 मिनिटानंतर 1 अंश मध्ये बदल होतात कुंडलीमध्ये. हो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये पण काही वेळेला बदल होतात. खूप वेळा लोक ठरवतात त्यावेळेला येत नाहीत. काही वेळेला ती लग्न कुंडली बदलली आणि त्यानंतरच ती व्यक्ती येते, किंवा आधी येतात, खूप अवांतर गप्पा मारतात आणि जाता जाता जो प्रश्न विचारतात, मग त्यावेळेला ती लग्न कुंडली कदाचित त्यावेळेला बदललेली असते. बरोबर. असे अनुभव खूप आलेले आहेत
किस्से खूप आहेत. आजच्या काळात ज्योतिष कितपत उपयोगी आहे, म्हणजे कसं ज्योतिष एक मार्गदर्शक म्हणून खूप फायदेशीर आहे. फायदेशीर. सेकंड ओपिनियन आपण जसं म्हणतो. बरोबर आहे. फक्त एक सांगणारी व्यक्तीसह व्यवस्थित प्रामाणिक पाहिजे. बरोबर. खरंच हे शास्त्र गुरु शिष्य परंपरेतून आलेले आहे, करेक्ट. पण ते आता खूप कमी होत चाललेलं आहे. आणि हा काय झालं की गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा येत होतं तेव्हा ती व्यक्ती योग्य आहे का हे बघितलं जायचं. आता हल्ली काही वेळेला त्याचा गैरवापर केला जातो. हा, म्हणजे त्यामुळे बिझनेस करून लोक ते जास्त म्हणजे वाढत चाललेलं आहे आणि लोक सुद्धा त्याला भूलतापाना बळी पडतात. म्हणजे मला तेच मी येणार होतो याच पॉईंटला की ही एक हे विज्ञान आहे की अंधश्रद्धा. म्हणजे लोकांना काही वाटतं की अरे ज्योतिषी हा आपल्याला काहीतरी वेगळ्याच गोष्टी सांगतो, किंवा पैसा, जसं आता तुम्ही म्हणालात की बिझनेस म्हणून पण ते बरोबर. म्हणून मला हे ऍक्च्युअल क्लिअर करायचं की हे विज्ञान आहे की म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स आहेत की, आणि हे अंधश्रद्धा, त्यात एक 3 लाईन असणार. बरोबर बरोबर. कॅल्क्युलेशन आहे. सांगणाऱ्याची उपासना पण तेवढीच महत्वाची असते. तो किती प्रामाणिकपणे सांगतोय हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यावेळेला नुसतं समोरच्याला बरं वाटावं म्हणून नाही, जे खरं आहे ते सांगायला पाहिजे. काही वेळेला ते म्हणजे चुकीचं वाटतं त्यावेळेला, पण ते प्रामाणिकपणे सांगणं हे पण तेवढंच कर्तव्य ज्योतिषाचं पण असतं. थोडंसं इंटरप्ट करतो मित्रांनो. मी मगाशी एक शब्द वापरला प्रख्यात म्हणून. प्रख्यात याच्यासाठी कारण की आज ते मराठी इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्याच मराठी कलावंतांना त्यांनी मार्गदर्शन केलं. तर असे कोणते कलावंत आहेत की जे किंवा पॉलिटिशियन्सना सुद्धा तुम्ही केलं? हो, इव्हन आम्ही निवडणुकीचे किती मतांनी जिंकतील, नगरपालिकेचं जे इलेक्शन झालं ते किती मतांनी जिंकतील ते पण काढले. 600चा आकडा काढला होता, बरोबर 595 मतं त्यावेळेला मिळाली होती. अरे वा. म्हणजे असेच खूपसे सांगण्यासारखे किस्से आहेत आलं लक्षात. आणि वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन लोक घेत असतात. आता जी जुनी लोक आहेत त्यांना तर या गोष्टीचा फार अनुभव आहे. ते तर मला कुठलाही प्रश्न विचार, आधी तुझा फोन कुठे ते बघतात, आताच्या वेळेप्रमाणे सांग की आता काय उत्तर येईल याचं. असे प्रश्न खूप. पण मराठी कलावंत म्हणजे कोण नेमकं, कोणाला असं ॲडवाईस केली आणि जे तुमचे खास आहेत अगदी जवळचे? इव्हन आदेश बांदेकर सर सुद्धा आमच्याकडे 2006 साली जेव्हा उमेश सुरू झालं होतं त्यावेळेला बदलापूरला आले होते. त्यावेळेला सुद्धा त्यांना म्हणजे हे नाव इव्हन होममिनिस्टर याचं योग्य आहे की नाही ते त्यावेळेला आपण बघितलं होतं. ते खूप चालेल असं आपण सांगितलं. त्याप्रमाणे जवळजवळ तो प्रवास 19-20 वर्ष चालला. इव्हन मी असं नाही म्हणणार की त्याच्यामध्ये ज्योतिष मी सांगितलं म्हणून झालं असं नाही. शेवटी त्यांची मेहनत पण तेवढीच महत्वाची आहे. त्यांनी जे प्रामाणिकपणे तुम्ही बोललात कर्म पण तुम्ही करायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. त्यांना जे झी टीव्हीचं हे मिळालं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे वातावरणाचा पण तेवढा परिणाम असतो. एखादी गोष्ट घडायला नुसते ग्रह तुमचे कारणीभूत नसतात. ग्रह तुमचे 33%च काम करतात. 33% तुम्ही जे ठरवाल त्याप्रमाणे त्या गोष्टी होतात. 33% आजूबाजूचं वातावरण, असं ते 99% होतं. 100% पण होत नाही. मग त्या 1% जे आहे ना ते तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद, तुमच्या गुरूंचे आशीर्वाद, तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद, जसं जेवणात मीठ आहे पण ते फार महत्वाचं आहे. 100% होण्यासाठी या सगळ्या तिन्ही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत. नुसतं राजयोग आहे म्हणून मी घरात बसून काय होणार नाहीये. त्या 3 गोष्टी ज्या जुळून येतील आणि जो 1% जो मी महत्वाचा म्हणतोय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद, गुरूंचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. याचं चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर सचिन तेंडुलकर सर, त्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बघितलं असेल की ते आई वडील आणि गुरूंबद्दल किती बोलतात. त्यांचे ग्रह आहेतच. त्यांनी जे क्रिकेटशिवाय त्यांच्या दुसरा कुठला विचार त्यांनी केलाच नाही. आणि त्यांना जे शिवाजी पार्कचं मैदान मिळालं म्हणून ते आज क्रिकेटचा देव झाले. त्यांच्याच बरोबर खेळणारे कितीतरी लोक आहेत पण त्यांना कदाचित तेवढं हे मिळालं नसेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून येणं तेच फार मेहनत आहे, प्लस हे मार्गदर्शन जसं तुम्ही म्हणतात. बरोबर. आणि आपला ग्रहांचा पण आपल्यावर इफेक्ट असतो. बरोबर बरोबर. तर तसंच मी जसं ग्रहांचा इफेक्ट आता म्हणालो, आपण म्हणतो ना जेम स्टोन्स किंवा रत्न, तर ते रत्न त्या ग्रहांचे आपण घालणं किती गरजेचं आहे, किंवा त्याच्या मागचं खरंच काय कारण आहे का? आहे. रत्नांचे पण अनुभव चांगले येतात. रत्नांबरोबर उपासना करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. रत्नांमध्ये पण खूप प्रकार असतात. आपण ते कुठे घेतो, कसं घेतो त्याला पण फार महत्त्व असतं. देणाऱ्याची जी इच्छा असते ते पण महत्त्व असतं. ते मंत्रून पूजा करून घालणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी स्वतः रत्न करून दिलेली आहेत. कारण ते एक तर लोकांना प्रश्न होतो की कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, कधी घालायचं, त्या सगळ्या गोष्टी विधीपूर्वक जर केल्या तर प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पण तेवढंच महत्त्वाचा असतो. त्यामुळे मुहूर्तावर जर घातलं तर त्याचे रत्नांचे पण अनुभव खूप चांगले येतात आणि त्याचे फायदे झालेले आहेत. त्यामुळे आणि मी रत्नशास्त्राचा पण अभ्यास केला आहे, अंकशास्त्राचा केला आहे, हस्तसामुद्रिक केलेला आहे, मुद्राशास्त्र आहे. मुद्राशास्त्र म्हणजे तुमचा चेहरा त्याच्यावर पण सांगितलं जातं, किंवा नावावरून पण सांगितलं जातं. या सगळ्याचा विचार केल्यानंतर प्रश्नकुंडली खूप अचूक आहे.
हां हां या सगळ्याचा परिपाक जो तो प्रश्नकुंडलीमध्ये आहे. तुमच्या मनात जो प्रश्न असतो आणि 20 वर्षानंतर काय होणार ते आता महत्त्वाचं नाही आहे. आता एखाद्याला प्रश्न आत्ता जो त्याच्यासाठी तो फार महत्त्वाचा असतो. आता परवाच म्हणजे 8 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगायचं झालं तर एका व्यक्तीचे ते डॉक्युमेंट्स मिळत नव्हते त्यांना. ते ऑफिसमध्ये ठेवले आहेत, घरात ठेवले आहेत, कुठे त्यांना आठवतच नव्हतं कुठे. मी त्यांना म्हटलं होतं की आता सध्या 2 दिवस तर काही मिळण्याची शक्यता नाही आहे, मंगळवारी तुम्हाला मिळतील. आणि बरोबर मंगळवारी संध्याकाळी त्यांनी मला फोन करून सांगितलं की ते मिळाले आणि ते ऑफिसमध्येच होते. अरे वा. म्हणजे त्यावेळेला तो प्रश्न त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता की ते डॉक्युमेंट्स त्यांना सापडत नव्हते. असे त्यावेळेला ते प्रश्न असतात ते फार महत्त्वाचे आणि याचे अनुभव खूप आहेत. फेस रिडिंगवर मी पुन्हा येतोय. मला फेस रिडिंगचं बाबतीत जरा थोडं अजून क्युरिओसिटी आहे की हां. फेस रिडिंग हे नेमकं कसं काय? त्याच्यावर आपल्याला फक्त स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. अच्छा, स्वभाव. हां, पण मी जे म्हणतो की प्रश्नकुंडली जी असते ते त्या वेळेला ते महत्त्वाचं असतं महत्त्वाचं असं. त्यानंतर अंकशास्त्र आहे, हम्म, नंतर हस्तरेषा असतात. पण बरोबर. हस्तरेषेमध्ये सुद्धा तुम्ही जर विचार केला तर 6 महिन्यांनी ज्या मुख्य रेषा असतात त्या बदलत नाहीत, पण ज्या छोट्या छोट्या रेषा असतात त्या बदलत असतात. म्हणून मी म्हणतो की दर वर्षानंतर खरं पत्रिका एकदा बघायची असते. म्हणजे आपल्याकडे आपण लग्नात बघतो आणि एक जन्माच्या वेळी आणि जन्माच्या लग्नाच्या वेळी वेळी. 2 वेळाच बघितली जाते. तुमचं म्हणणं असं आहे की दरवर्षी नवीन पंचांग येतं, त्याप्रमाणे दरवर्षी गुरु बदल असतो किंवा 2.5 वर्षानंतर शनी बदल असतात. मग त्यावेळी ते बघायला पाहिजे, ते आवश्यक असतं. काही वेळेला जेव्हा ते अशुभ असतील त्यावेळेला आपल्याला त्याची उपाय करायला पाहिजेत. काही दान करायचं असतं किंवा एखादा मंत्र म्हणायचा असतो, पण ते त्या वेळेला म्हणायचं असतं. तर त्यासाठी आपण दर वर्षानंतर जे नवीन पंचांग पाडव्यानंतर तर त्यावेळेला आपण ते एक मार्गदर्शन त्यावेळी वेळोवेळी घेतलं पाहिजे. किंवा तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न जे आता नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा घर घ्यायचं आहे किंवा वाहन घ्यायचं आहे तर त्याचं त्यावेळेला आपण म्हणजे बघणं ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अजून एक मला प्रश्न पडला होता याच्यावरून की ज्योतिषी हा कोणाचा मृत्यू सांगू शकतो का, अथवा येणारं संकट तो सांगू शकतो का? सांगता येतं, मृत्यूसह सांगता येतं, पण ते सांगितलं जात नाही. हो. कारण त्याला बंधन आहेत काही. बंधन आहेत, अच्छा. त्यामध्ये सांगत नाहीत. पण खूपच आधारी व्यक्ती वगैरे असेल तर आपण साधारण एक म्हणजे आधी ते केलेले आहेत प्रिडिक्ट की इथपर्यंत हा त्रासदायक काळ आहे, इथपर्यंत सांभाळायला पाहिजे. म्हणजे अस्पष्ट पद्धतीने सांगितलेलं की दिसतोय तो दिसतोय. आणि त्याप्रमाणे ते झालेल्या पण आहेत त्या गोष्टी. हो. इव्हन हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळेल, आजारातून कधी बरं वाटेल, असे सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता ज्या लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे त्यांना त्या गोष्टीचं कल्पना आहेच असं. बरं, आजकालचं जग कसं डिजिटल झालेलं आहे. सो आपल्याकडे मोबाईल ॲप्स आहेत. हां. त्या मोबाईल ॲप्सवरून ऑनलाईन पत्रिका वगैरे बरोबर काढतात. बरोबर. किंवा न्यू जनरेशन आहे हम्म. तर ते काय म्हणतात की आपण ज्योतिषीकडे न जाणार, आपण काय पॉईंट आहे म्हणजे आपण ऑनलाईन हे काढू. पण शेवटी कसं आहे माहिती का, गुरुशिवाय मार्गदर्शन. मार्गदर्शन त्यांचा जो अनुभव असतो तो फार महत्त्वाचा असतो. करेक्ट. सांगणारा कोणतरी तुम्हाला व्यवस्थित पाहिजे. तो महत्त्वाचा असतो. ॲपवर तुम्हाला सांगतील पण ते काही वेळेला जनरल असतं, प्रत्येकाला तो अनुभव येतोच असं नाही. त्यासाठी सूक्ष्म पद्धतीने ती पत्रिका पण तुमची बघायला पाहिजे. ते जे योग असतात ते त्यावेळेला कसे आहेत त्याप्रमाणे ते बघायला पाहिजे. त्यामुळे नुसतं त्या ॲपवर तेवढं म्हणजे ते अचूक असेल असं सांगतं चुकीचं नसतं. पण आता समजा 7.5 आहे म्हटलं तर सगळ्यांना आता 12 राशी आहेत, त्यामुळे जगातल्या किती लोकांना 7.5 असेल. पण प्रत्येकाला ते 7.5 त्रासदायक असेल असं नाही, काही वेळेस काही 7.5 चांगली पण असते. त्यामुळे त्याच्या महादशा अंतदशा काय आहे त्याप्रमाणे त्यावेळेला ते बघायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर अनुभव, त्याचे तेवढे अनुभव म्हणजे पटत नाहीत त्या गोष्टी. त्यामुळे माहिती असल्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं ते योग्य राहील. म्हणजे थोडक्यात की तुम्हाला सांगणारी ती व्यक्ती असं पाहिजे, गुरु पाहिजे, बरोबर. किंवा तो अनुभवी हवा हां. सर्वात जास्त म्हणजे. आणि योग्य पद्धतीने विचार करून त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह सांगणारी पाहिजे. काही वेळेला निगेटिव्ह सांगणारी पण लोक असतात. हो, नाही नुसतं तुम्ही ही पूजा करा, ही विधी करा, पैसे घ्या आणि संपला बरोबर. विषय. आता 7.5 म्हणून देवळात जायला सांगतात, पण देवळात जाणं हे फक्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कसं करताय. आता देवळात गेल्यानंतर तिथून घरी यायला पाहिजे. लोक देवळात जातात पण लक्ष कुठे असतं, गाडी पकडायची आहे. कोणीतरी सांगितलं म्हणून कसं तरी ते दावत तर त्याचा काही अनुभव येणार नाही. तुम्ही कसं करता हे सगळं फार महत्त्वाचं आणि समजावून सांगणं हे ज्योतिषाची पण जबाबदारी आहे खरं. आता आणि करणाऱ्यांनी पण तेवढं प्रामाणिकपणे करायला पाहिजे, विश्वासाने करायला. श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा. आता मी प्रत्येक म्हणजे आपण असं म्हणू ना की जवळजवळ 70-80% मी लोकांकडून असं ऐकलं आहे की त्यांच्या राशीमध्ये हा सर्पदोष बरोबर ते आहेच. म्हणजे हे सगळ्यांनाच आहे हा दोष. कालसर्पदोष हल्ली खूप कुंडल्यांमध्ये सांगितलं जातो, पण कालसर्पदोष अशुभ आहे असं म्हणता येणार नाही. काही उपाय जर केले तर त्याच्यातून आपल्याला म्हणजे त्रास कमी होतो. आणि माझं म्हणणं असं की नित्य उपासना करायला पाहिजे.
अच्छा. लोकांचा गैरसमज काय की कालसर्प दोष आहे, आम्ही एकदा विधी केल्यामुळे तो कालसर्प दोष गेला. गेलं. तर तसं नाही आहे. काही दिवस तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येतात विधी केल्यानंतर आणि मग पुन्हा अडचणी यायला सुरुवात होतात. हम्म. तर त्या अडचणी येऊ नये म्हणून त्यासाठी नित्य उपासना तुम्ही करता का हे महत्त्वाचं आहे. रोजचं नामस्मरण व्हायला पाहिजे आणि ते पत्रिकेप्रमाणे तुम्हाला कमीत कमी कुठली उपासना करायला पाहिजे ते आपण सांगतो. अच्छा. एक 5-10 मिनटं रोज वेळ काढायला पाहिजे. उपासना म्हणजे तुमचं चार्जिंग आहे आताच्या भाषेत सांगायचं तर. हा, तुम्ही correct. जसं मोबाईल चार्ज करतो. मोबाईल चार्ज करता ते तसं तुम्ही स्वतःला चार्ज करायला पाहिजे ना. एक्झॅक्टली. आणि पूर्वीच्या काही चंद्र उपासना आणि सूर्य उपासनेला फार महत्त्व होतं. म्हणून पूर्वीची लोक ठाम असायची, त्यांची शरीर प्रकृती पण चांगली असायची, कारण रवी हा आत्मा आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. करेक्ट. आता आपण उपासना करत नाही त्यामुळे लोकांचे प्रश्न वाढले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीला पण माणसं खूप घाबरतात. मला सांगा, आपण हे जे ज्योतिषी सांगतो हे म्हणजे आपण चंद्राला ऑब्झर्व करून सांगतो चंद्र का? आणि सूर्य चंद्र आणि हे सूर्य महत्त्वाचे आहेत. कारण अच्छा. चंद्र दर 2.5 दिवसांनी राशी बदल होतो आणि रवी दर महिन्याला राशी बदल करतो, त्यामुळे त्याला फार महत्त्व आहे. आणि गुरु दरवर्षी बदल असतो, त्यामुळे गुरु ते म्हणजे बदल जे असतात ते आपण बघायला पाहिजे. अशी कोणती रास आहे जी म्हणजे लाभदायक आहे, मी एकीकडे म्हणेन आणि नाही, एकीकडे प्रत्येक त्रास राशी- देणारी पण आहे? प्रत्येक राशीचे चांगले वाईट दोन्ही गुणधर्म आहेत. अच्छा. त्यात तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ते महत्त्वाचं. किंवा ग्रह मला सांगा, ग्रहांबद्दल सांगा, किंवा कुठला ग्रह असा जो मी जो काय आला. म्हणेन, तुम्ही चंद्र उपासना आणि सूर्य उपासना केली आणि गुरुचं मार्गदर्शन जर व्यवस्थित असेल तर बाकीच्या ग्रहांचा तेवढा आपल्याला दुष्परिणाम कमी करता येतात. बाकीचा ग्रहांचा पण होतो आपल्यावर. हा, पण ते आपण कमी करू शकतो. मी तर आजपर्यंत ऐकलेलं की राहू, केतू किंवा बरोबर. शनी हा, हेच तुमच्यावर जास्त बरोबर. प्रभावी असतात, त्यांचा प्रभाव पडतो. जसं 7.5 म्हणतात, बरोबर. हा, 7.5. तर ती एक रायझिंग असते आणि एक डाऊनफॉल. बरोबर. 7.5 अडीच वर्षाचे 3 भाग असतात. हा. त्याच्यामध्ये 7.5ला लोक खूप घाबरतात, हो. पण मी म्हणतो 7.5 म्हणजे तुमचं ऑडिट असतं. अच्छा. 30 वर्षानंतर 7.5 प्रत्येकाला येते. अच्छा, एव्हरी 30 इयर्स. हा. ओके. आणि मग त्या जर 30 वर्षात तुम्ही कोणाला त्रास दिला नसेल, काही म्हणजे चुकीचं कर्म केलं नसेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. म्हणजे आपल्याच कर्माचं ऑडिट ते हा, एव्हरी 30 इयर्स बरोबर. निघतं आणि शनी तुम्हाला त्याचे रिझल्ट देतो. ते जर तुम्ही चांगल्याच पद्धतीने वागला असाल तर घाबरायची काही गरज नाही. शनीचा रंग कुठला आहे साधारण तुम्ही ऐकून असेल की काळा काळा रंग. रंग. आणि काळा रंग कुठे येतो, जिथे कायद्याचा संबंध आहे, अच्छा. म्हणजे वकील आहे, TC आहे. हा. तर तुम्ही कायद्याने वागणारे असाल तर तुम्हाला त्यांना घाबरायची काही गरज नाही. ओके. पण तुम्ही काही चुका केल्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला त्याची भरपाई करावी लागते. त्यामुळे 7.5 बद्दल पण गैरसमज खूप आहेत. तर 7.5ला घाबरण्यासारखं असं काही नाही आहे. आणि काही लोकांसाठी शुभ पण असतात. अच्छा. त्यामुळे शनी अशुभ आहे असं आपण म्हणणं चुकीचं. तो कर्माला जास्त महत्व आहे. कर्माचा देवता आहे असं म्हणतात. हा. हो, आणि लोकांना म्हणजे ते मग ते हातात हे घालतात, ते काही जण सांगतात की तुम्ही हे घाला, धागा वगैरे. पण तेवढी त्याची आवश्यकता नाहीये. नाहीये. हा, जर तुमचं कर्म चांगलं असेल तर मी जसं म्हणतो की कशी काही गरज नाही. आणि जर तुमचं रोजची उपासना असेल ना तर तुम्हाला त्रास होणारच नाही. उपासनेला जास्त महत्व, नामस्मरण, कलियुगामध्ये नामस्मरणाला जास्त महत्व आहे. बरोबर. आणि त्यात सुद्धा जर तुम्ही ते एक वेळ जर ठेवली तर त्याचा जास्त फायदा होतो. आता पूर्वीचे लोक सूर्योदयाला ब्रह्ममुहूर्तावर वगैरे उपासना करायची. करतात. आता आपण ते तेवढं नाही follow पाळत करत. नाही. पण जर तुम्ही एक वेळ ठेवला, 1 तासाचा होरा असतो, म्हणजे साधारण सूर्योदयानंतर 1 तासाच्या आत जर उपासना केली तर ती जास्त फलदायी होऊ शकेल. अच्छा. आणि उपासना म्हणजे तुम्हाला काय तासभर किंवा 2 तास उपासना करायची असं नाही. एक 5-10 मिनटं 15 मिनटं तुम्ही वेळ काढू शकता. आता माझ्याकडे खूप लोक येतात की नाही आमचा मुलगा करणार नाही. हा. तुम्ही त्याला कधी शिकवलंच नाही, दाखवलंच नाही तर तो करेल कसा. म्हणजे लहानपणापासून हे हा, आपल्याला सवय संस्कार आणि करायला, तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही केलं तर तुमची पुढची पिढी करणार आहे. आता इंग्लिश मिडियममध्ये मुलं शिकतात, नाही तो करणार नाही, खूप म्हणजे पालक सांगतात की तो करणार नाही, पण तसं नाही आहे. आधीच मोकळे होतात. हां, ते तुम्ही करा सगळं, तर असं नाही आहे. आम्ही करणार आहे तेवढं तुम्ही अपेक्षा करा, मग त्याचा गैरफायदा घेतला जातो. मग लोक चुकीच्या मार्गाने त्याचा तुमच्याकडून फायदा घेतात. तर तसं न करता स्वतः करणं आणि करून घेणं, पुढच्या पिढीला या गोष्टी सगळं महत्त्व समजावून सांगायला पाहिजे. हे शास्त्र आहे, याच्यात कुठेही बुवाबाजी नाही आहे. फक्त श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको. करेक्ट. अंधश्रद्धा नको. कुठल्याही गोष्टीचं किती आहारी जायचं हे आपल्यावर आहे. एक मार्गदर्शन म्हणून ते घ्यायला पाहिजे, पण दिशा एकदा निवडली की त्या दिशेने प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि श्रद्धा जर ठेवली तर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास महत्त्वाचा असतो. ते तुम्ही डगमगून नाही चालत किंवा 2 दगडांवर पाय ठेवून नाही बरोबर चालत. बरोबर. त्यांनी सांगितलंय म्हणजे आपल्याला होणारच, हा विश्वास जो असतो हा. तो फार महत्त्व. आणि ह्याच्या खूप जणांना अनुभव कधी येतो, जेव्हा तुमची एखादी गोष्ट घडणार त्यावेळेला तुम्ही पुढच्याला विश्वास ठेवणार. आता माझ्याकडे जी लोक येतात ती कोणाच्या तरी सांगण्यानेच येतात की त्यांना तो अनुभव आलेला असतो. माझी कुठेही ॲडव्हर्टाईज किंवा असं काहीच नसतं.
एकमेकाच्या विश्वासाने लोक लांबून लांबून येतात. आता बाहेरगावची लोक सुद्धा या सगळ्या गोष्टी फार मानतात. माझ्याकडे US आणि UK वगैरे सगळं क्लायंट आहेत किंवा त्यांना अनुभव त्याप्रमाणे बाहेरचे, हो परदेशातले हो आहेत किंवा आहेत आहेत त्यांना सुद्धा. आणि उलट ती लोक आता जास्त विश्वास ठेवायला लागली त्या गोष्टी. त्यांचं कसं काय, किंवा आपण, मला तरी असं वाटलं की हिंदू धर्मामध्येच आपण या नाही, काही आपली लोक तिकडे जी गेलेली हा. आहेत त्या त्या गोष्टी त्या विचारतात. हां त्यांना त्याचे अनुभव त्याप्रमाणे आलेले आहेत. इव्हन तिकडचे सुद्धा मी व्यक्तीचं सांगितलेलं आहे की घर कधी होईल, त्यांना जी तारीख दिली होती 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, बरोबर त्या ह्याच्यात झालेलं आहे. अच्छा, म्हणजे शेवटी त्यांनी प्रयत्न केला किंवा त्या गोष्टी आहेत, ते तर आहे. पण त्या गोष्टी त्यावेळेला त्या पद्धतीने सांगितलेल्या बरोबर आलेल्या आहेत. असे अनुभव खूप आहेत. बरोबर. मला सांगा की काळी जादू किंवा नकारात्मक ऊर्जा, हा. निगेटिव्ह एनर्जी आपण जे म्हणतो ना, त्याबद्दल तुमचं मत काय? या गोष्टी आहेत, पण त्या तात्पुरत्या असतात, त्या कायमस्वरूपी नसतात. हो, एखादी गोष्ट जरी काही असेल आणि जर आपली उपासना असेल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही. त्यासाठी रोजची उपासना जर असेल तर त्या, आणि जरी झाला तरी त्याचा तेवढा त्रास होणार नाही. आपण त्या टाळू शकतो. इवन लोक प्रवासाला वयस्कर जातात, पूर्वीच्या काळी सगळं बघून त्याप्रमाणे घराबाहेर पडायचे. बरोबर. आता अपघातांचं वगैरे हे प्रमाण जे आपण प्रमाण बघतो, वाढलंय. लोक कधी 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 बाहेर पडतात आणि मग त्याप्रमाणे त्याचे अनुभव त्याप्रमाणे येतात. काही ठिकाणी तुम्ही जसं म्हणता की वाईट ज्या शक्ती असतात, मग त्याचा त्यावेळेला आपल्याला तो अनुभव येतो. म्हणून शक्यतो प्रवास रात्रीचा टाळायचा असतो, किंवा अमावास्या म्हणजे काही हो. गोष्टी आहेत या पूर्वी सांगितलेल्या आहेत आणि पूर्वी या सगळ्या गोष्टी म्हणजे बघितल्या जायच्या. किंवा नारळ उतरवून मग प्रवास. बरोबर बरोबर. म्हणजे या सगळ्या खूपशा गोष्टी आहेत. म्हणजे उपाय असतात, तोडगे असतात, पण ते करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि माझं म्हणणं की कोणी सांगितलं ना तर त्याच्यावर विचार करायचा. हो, नुसतं सांगितलं म्हणून आपल्याला ते पटतंय का? शेवटी हृदय इथे दिलं आणि डोकं इकडे आहे, त्यामुळे आपल्याला इथून विचार करायचा आहे. पण मग तेच येतो मी परत, भावनेच्या आधी जायचं नाही. तरुण पिढी जी आहे ही यावर कितपत विश्वास करते? त्यांनी विश्वास आता खूप जण ठेवायला लागले आहेत, कारण त्याचे लागले. अनुभव त्याप्रमाणे येतात. म्हणून मी म्हणतो की नेहमी विचार इथून करायचा, इथून नाही करायचा. कारण की कसं आहे, भावनेच्या आधी नाही जायचं. तुमचं जनरेशन एक वेगळं होतं. बरोबर. ते त्यांना सांगितलेलं तर ते ऐकायचे. माझं जनरेशन होतं ते ऐकायचे पण हा हा धाकात होते. बरोबर. पण आताची जी येणारी पिढी आहे ना, त्यांना काहीच फरक नसतो. बरोबर, म्हणजे तुम्ही बरोबर. सांगितलं तर ते ऑपोजिटच करणार. पण त्यात त्यांना हे त्यांच्या आई वडिलांकडून आलं पाहिजे. हा, माझं म्हणणं तेच आहे की मुलांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवायला पाहिजे, पोचवायला पाहिजे. आणि ही जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. हो, ते तर आहे. आणि पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. सर्वच नाही. पैशाने सुखाचे साधनं विकत घेता येतात, सुख नाही विकत घेता येत. बरोबर. तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी नुसतं एस नाही चालत. हो, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्ही कुठेही शांतपणे म्हणजे हे करू शकता. त्यामुळे त्या गोष्टीला पण फार महत्त्व. पैसा पाहिजे पण आवश्यक तेवढाच पाहिजे. अच्छा. कुठली गोष्ट अति झाली तरी त्रास होतो, कमी झाली तरी त्रास होतो. आपण ब्लड मध्ये शुगर म्हणतो, कमी झाली तरी त्रास, जास्त झाली तरी त्रास. Exactly. पाणी म्हणजे जीवन आहे, पण ते नाका तोंडात गेलं तर. हो, म्हणजे शेवटी कुठल्याही गोष्टीला प्रमाण पाहिजे. तसं ज्योतिष सुद्धा एक प्रमाणापर्यंत तुम्ही त्याचा म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. बरं, अजून एक प्रश्न आहे जो मला पडला आणि आपल्या प्रेक्षकांना पण असेल, की लग्नासाठी ज्या कुंडली बघतात, हा हा म्हणतात की गुणमेलन किती असतात ते 33 का कमीत कमी 36? 36 पैकी 18 कमीत कमी आपण बघतो. हो, तर त्याचा ते ऍक्च्युअल यशस्वी होतात किंवा हे त्याच्यात किती तथ्य आहे की ऍक्च्युअली ते बघायला हवं की नको? मी जसं मगाशी म्हटलं त्यावर नुसतं बघून नाही चालणार ते. अच्छा. कारण कुठलीही पत्रिका जरी आपण म्हटलं 36 गुण जरी म्हटलं तरी ते 65% असतं. अच्छा. शेवटी लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज आहेच, तडजोड असते, बरोबर. आणि ह्या दोघांनी करायचं असतं. आता हल्ली त्या काही गोष्टी चुकीच्या होत आहेत. शिक्षणामुळे म्हणा, करिअरमुळे म्हणा, लोकांचे विचार वेगळे आहेत, त्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं, त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. पूर्वी 12-15 गुण जमून सुद्धा 50 वर्ष संसार झालेले आहेत, आणि आता 36 गुण जमून सुद्धा घटस्फोट होत आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व देतो हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतं गुणमेलन करून चालणार नाही. तुम्ही तुमचं पुढचा वैवाहिक म्हणजे तुम्ही कसं करणार आहात त्याच्या आधी मनामध्ये आपली कल्पना स्पष्ट पाहिजे. क्लिअर हवे. आणि आपल्याला हे पूर्ण पुढे जायचंच आहे. Exactly. आधी जर तुम्ही म्हटलं की नाही मला नाही पटलं तर मी घटस्फोट, ते जसं आपण विचार करतो त्याप्रमाणे त्या गोष्टी घडतात. तर तुम्ही आधी जर म्हटलं की मला पुढे नाही जायचं तर मग ते होणारच नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही जसा विचार करणार तसं जे पेरलेलं असतं तेच उगवणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जाताना आधी ठरवायला पाहिजे की नाही मला हे यशस्वी करायचं आहे. म्हणून म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघताय. आता हल्ली तर लग्नाचा प्रश्न फार कठीण झालेला आहे. मुलींच्या आईवडिलांना तर ते खूप त्रासदायक म्हणजे अनुभव येत आहेत की हां, त्यामुळे तो प्रश्न फार कठीण. पण कुठलीही गोष्ट एका बाजूने विचार करून नाही चालणार, त्याची दुसरी बाजू पण आपण विचारात घ्यायला पाहिजे.
त्यामुळे दुसऱ्या बाजूनी पण विचार करायला पाहिजे. मुलामुलींच्या आईवडिलांनी पण त्यासाठी म्हणजे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजेत त्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणती गोष्ट एका बाजूनी विचार करून नाही चालणार, दोन्ही बाजूंनी विचार व्हायला पाहिजे. एक आपण एक मजेशीर गोष्ट करूया. एक रॅपिड फायर राऊंड म्हणून आहे. मी तुम्हाला जास्त नाही 3च प्रश्न आहेत. अच्छा. तुमच्या मते सर्वात इंटरेस्टिंग राशी कोणती? जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक राशीचे चांगले वाईट गुण आहेत, हां. त्याप्रमाणे प्रत्येक राशी चांगली आहे. लोक ज्योतिषाबाबत कोणती मोठी चूक करतात? अति जास्त विश्वास ठेवतात. अच्छा. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःला त्या गोष्टी पटल्या पाहिजे. एखाद्याने सांगितलं, आता काही वेळेला चुकीचं पण सांगितलं जातं, पण त्यावेळेला Misguide केलं जातं. मिसगाईड केलं जातं. तर त्यावेळी आपण विचार करायला पाहिजे की हे सांगतो ते योग्य आहे का, बरोबर. किंवा आपली तेवढी करण्याची म्हणजे क्षमता आहे का. तर चुकीचं असेल तिथे आपण थांबायला पाहिजे. आपल्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला द्याल? मी उपासनेला जास्त महत्त्व देतो. प्रत्येकाने नित्य उपासना करायला पाहिजे. तर तुमचे ग्रहांचे जे दुष्परिणाम असतात ते तुम्ही कमी करू शकता आणि वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. खरंच तुमचं मनापासून आभार आणि तुम्ही इथे आलात, मला वेळ दिलात आणि तुमचा नंबर मी व्हिडिओमध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकीन. तुम्हाला प्रश्न काही विचारायचे असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. साहेब खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.